जो काही 106 फूट उंचीचा ध्वजखांबाचा लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या करता उपस्थित असणारे आपले लोकप्रिय आमदार चेतन पाटील तुपे, राजलक्ष्मीताई भोसले, नाना भानगिरे, वैशाली बनकर, आबा तुपे, डॉक्टर संतनू जगदाळे, अशोक कांबळे, सोपान गोंधळे, अमर तुपे, बंडू गायकवाड, गणेश ढोरे, प्रवीण शिंदे, नंदाताई लोणकर, हेमलताताई मगर, उषाताई कळमकर, प्राचीताई आल्हाट, मनोज गुले, विजयाताई कापरे, शीतलताई शिंदे, संजय शिंदे, बाबूराव चांदिरे, फारुख इनामदार, संदीप बदे, विकास रासकर, संदीप तुपे, प्रशांत सुरसे, सुनील बनकर, संजय लोणकर, नानासाहेब अबनावे, वैष्णवीताई सातव, प्रकाश हरपळे, अब्दुल शेख, उज्ज्वलाताई जंगले, गौरीताई जाधव, अविनाशताई काळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त संदीप कदम, महानगरपालिका आणि शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, या परिसरातील जमलेले सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या विद्यार्थ्यांनो, पत्रकार मित्रांनो, खर तर मला बरेच दिवसापूर्वी योगेश बापू ससाणेंनी सांगितलेलं होतं की दादा इथे एक आम्ही राष्ट्रध्वज तिरंगा त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम आहे. मी सुरुवातीलाच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर या सर्व महापुरुषांना त्या ठिकाणी स्मृतींना वंदन करतो. तिरंगा ध्वजस्तंभाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मी हडपसरच्या ससाणे नगर मध्ये जे मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं, येताना पण आनंद हलकुटे आणि बाकीच्यांनी स्वागत केलं, त्याबद्दल मी त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पण बरेच कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांचं पण मी स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 आठवड्यापूर्वी 15 ऑगस्टला आपण भारतीय स्वातंत्र्याचा 76वा वर्धापन दिन साजरा केला, आनंदाने साजरा केला. दिल्लीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, मी त्या दिवशी कोल्हापूरला होतो, मी कोल्हापूरला केला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरला त्या ठिकाणी ध्वजवंदन केलं. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मुंबईला केलं आणि राज्यपाल महोदयांनी आपल्या पुण्यामध्ये केलं. असं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलेलं होतं की 3 दिवस आपण आपल्या आपल्या घरावर देखील तिरंगा फडकूया. आणि 2 वर्षापासून सलग 75 आठवडे विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत कालखंडामध्ये आपण आहोत. या निमित्तानं पण मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. तो काळ आताचा काळ जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. अजून लोकांच्या खूप अपेक्षा आहे, त्याची पण पूर्तता झाली पाहिजे. आता योगेश बापूंनी पण भाषण करताना त्यांना मला अनेक गोष्टी सांगायच्या होत्या, मी ऐकत होतो, परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत नव्हता. काही जण निवेदन देत होते, काही जण त्या ठिकाणी मला शुभेच्छा देण्याच्या करता बुके देत होते, पुस्तकं देत होते, काही त्यांच्या अडचणी सांगत होते. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की पुणे ही महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक राजधानी म्हणून ओळखली जाते. तसंच हा आपला सगळ्यांचा परिसर शूरांची, वीरांची, क्रांतिकारकांची आणि स्वातंत्र्य सैनिकांची देखील भूमी आहे. पुण्याला गौरवशाली ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तो आपल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून, बाजीराव पेशव्यांच्या पासून असंख्य मान्यवरांची नावं घेता येतील, महामानवांची नावं घेता येतील. त्याच्यामध्ये हडपसरच्या ससाणे नगर मध्ये योगेश बापूंनी जो 106 फूट तिरंगा उभारून आपल्या सर्वांना राष्ट्राभिमान उंचावण्याचा आपला त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. व्या त्याच्याकडे बघितल्यानंतर
तुम्ही किती काही कामात असा किंवा काही विचारामध्ये असा तरी देखील ध्वजाकडे पाहिल्यानंतर आपल्याला सगळ्यांना प्रत्येकाची छाती अभिमानाने भरून येईल. आपल्या अंगातील राष्ट्रभक्ती जागृत होईल. जगात अनेक ठिकाणी त्या त्या देशांनी त्यांचे उंच राष्ट्रध्वज उभारलेले. इजिप्तच्या कैरोमध्ये किंवा सौदी अरेबियामध्ये जिहादमध्ये देखील ते अशा पद्धतीने उभारले गेलेले. आपल्या देशात देखील अनेक ठिकाणी तिरंगा डौलाने फडकत असताना आपण पाहतो आणि त्याचा आपल्या सगळ्यांना खूप रास्त अभिमान आहे. आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील मागे आम्ही तो राष्ट्रध्वज फडकवण्याचं काम केलं. आपल्या पुण्यात देखील कात्रजच्या तलावा शेजारी तसेच शनिवारवाड्याच्या समोर देखील राष्ट्रध्वज त्या ठिकाणी फडकत असतो, डौलाने फडकतो. आणि मी पिंपरी चिंचवड मध्ये देखील एका ठिकाणी अशाच पद्धतीनं भक्ती शक्ती जे स्थळ ओळखलं जातं त्या भागामध्ये अशाच प्रकारचा राष्ट्रध्वज आपण उभा केलेला आहे. अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये लोक पुढाकार घेतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी सहज आठवण करतो, साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर आपल्या देशाचे पंतप्रधान गेलेले होते आणि सगळ्या वेगवेगळ्या देशाचे पंतप्रधानांना उभं करत होते. परंतु त्या देशाने एक अशी चूक केली की त्या देशाचं नाव लिहायला पाहिजे होतं खाली, तर चुकून त्यांनी तिथं त्या त्या देशाचे छोटे स्टिकर सारखे राष्ट्रध्वज लावलेले होते आणि त्या त्या पंतप्रधानांनी किंवा अध्यक्षांनी, राष्ट्राध्यक्ष असतात काही ठिकाणी पंतप्रधान असतात, त्यांनी तिथं उभं राहायचं होतं. पंतप्रधान तिथं गेल्यानंतर त्यांना ते लक्षात आलं की खाली आपला तिरंगा लावलेला आहे. त्यांनी खाली वाकून तो तिरंगाचा स्टिकर घेतलं आणि गुपचूप आपल्या स्वतःच्या खिशात ठेवलं की आपला तिरंगा कुणाच्या पायाखाली येता कामा नये. एवढा दूरचा विचार आपल्या पंतप्रधानांनी केला. बारीक सारीक गोष्टी असतात पण त्याच्यातनं जगाला एक वेगळ्या प्रकारचा संदेश जात असतो, एक काही आदर्श त्याच्यातनं उभा राहत असतो. मला 5 दिवसापूर्वीची पण एक गोष्ट माझ्या ससाणे नगर हडपसरच्या परिसरातल्या नागरिकांना आवर्जून सांगायची की आपल्या भारताच्या चंद्रयान 3 वर चंद्रावर केलेल्या अतिशय यशस्वी लँडिंगमुळे अमेरिका, रशिया, चायना त्याच्यानंतर तुमच्या माझ्या भारताचा 4था अंतराळ शक्ती म्हणून तुमच्या माझ्या देशाचा नावलौकिक वाढलेला आहे. चंद्रयान 3च्या सॉफ्ट लँडिंग मुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरलेला आहे. आणि त्याच्याकरता आपले सगळे शास्त्रज्ञ असतील, इस्रोच्या ठिकाणी काम करणारे आपले सहकारी असतील, तंत्रज्ञ असतील, वेगवेगळ्या प्रकारचे तिथले अधिकारी लोक असतील, त्याच्यामध्ये मी त्यांचं मनापासून संशोधक असतील, या सगळ्यांचं मी मनापासून देशवासियांच्या वतीनं अभिनंदन करतो. आपल्या वालचंद नगरला पण त्याच्यातल्या काही गोष्टी त्या यानाच्या तयार करण्याचं काम वालचंद नगर इंडस्ट्रीनं पण केलेलं आहे. आणि तेव्हा मी बारामतीला असताना पण त्यांचा व्हाईस चेअरमनचा सत्कार करण्याचा मला योग आलेला होता. त्याच्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी पण दक्षिण आफ्रिकेतून आपल्या चंद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वी देशवासियांना सोबत ऑनलाईन वर ते सहभागी झाले. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट परदेशातून आल्यानंतर बंगळुरूला इस्रोच्या मुख्यालय त्यांनी त्या ठिकाणी गाठलं आणि त्यांची इस्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधक, अधिकारी, कर्मचारी आणि देशवासियांचं देखील अभिनंदन केलं. त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप टाकली. मित्रांनो, कुठलंही चांगलं काम केल्यानंतर एक शाबासकीची थाप टाकल्यानंतर साहजिकच त्या बाबतीमध्ये लोकांना आनंद वाटतो. काम केलेल्याला वाटतं की समाजाने पण बाजी नोंद घेतलेली आहे आणि त्याला आणखीन जोमाने काम करण्याचा एक वेगळ्या प्रकारचा हुरूप येत असतो. आणि म्हणून आपण अशा पद्धतीच्या गोष्टी करत असतो. यावेळी मोदी साहेबांनी पण जय जवान जय विज्ञान, त्याच्यामध्ये जय अनुसंधान असा नवा नारा देशवासियांना दिलेला आहे. मला खरोखरीच आमच्या योगेश ससाणे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचं
मनापासून कौतुक करायचंय. इतर खूप गोष्टी राजकीय बोलण्यासारख्या आहेत, परंतु त्या इथं बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, कारण आपला एक राष्ट्रविवाद जागा करण्याचा हा महत्वाचा कार्यक्रम आहे. मुलं मुली देखील या कार्यक्रमामध्ये त्यांनी उत्तम प्रकारे परेड केली, त्यांनी आपल्याला सलामी दिली. त्या पण सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता देखील मी मनापासून शुभेच्छा देतो, कारण उद्याचं भविष्य त्यांच्या हातामध्ये आणि त्याच्यामुळे या मुला मुलींच्यावर चांगलं शिक्षण देण्याचं काम, चांगले संस्कार करण्याचं काम, चांगलं त्यांना घडवण्याचं काम आपण सगळेजण मिळून त्या बाबतीमध्ये करूया. सध्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही कारणामुळे लागलेल्या नाहीयेत. सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे, त्याच्यामुळे अनेक लोकप्रतिनिधींना कामाची संधी मिळत नाहीये. महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या, चीफ ऑफिसरांच्या हातामध्ये ही सगळी सूत्र गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे अनेक जण मला भेटतात. अलीकडे काही वेगळा निर्णय मी, भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ, आम्ही सगळ्यांनी, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल अशा अनेक लोकांनी त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. आणि मला एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून 5व्यांदा कामाची संधी मिळाली. मी पुणेकरांनो तुम्हाला सांगतो, मी कामाचा माणूस आहे. मला बाकीचा वशिलेबाजी आणि बाकी कुठल्या गोष्टी त्याचा मला फार रस नाहीये. मला जेवढी कामं आपल्यावर जी जबाबदारी पडते त्या जबाबदारीच्या भाग राखून आपण सगळ्यांनी केली पाहिजे. हिचा अंडरपासचा काय एक गोष्ट आहे, मागं मीच त्याचं भूमिपूजन केलं होतं, नंतर काही गोष्टी घडल्या. आज ट्रॅफिकची मोठी कोंडी होतीये, त्याच्याकरता आम्ही पुढाकार घेऊन आता रिंग रोड पुणे आणि पिंपरी चिंचवडला त्याचं जमीन ऍक्वायर करण्याचं काम सुरू केलेलं आहे. ते झाल्यानंतर परवा चांदणी चौकातल्या उद्घाटनाच्या पुलाच्या ब्रिजच्या नितीन गडकरी साहेब आलेले होते. ते मोठं काम आपल्या पुणेकरांच्या दृष्टिकोनातून झालेलं आहे, त्याबद्दल मी गडकरी साहेबांचं पण अभिनंदन करीन. परंतु तिथं इनर आपला रिंग रोड आहे जो आपल्या PMRDA कडे आहे. मी गडकरी साहेबांना म्हणलं की गडकरी साहेब त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करा, म्हणजे एक राज्य सरकारकडनं आणि दुसरा आपल्या नॅशनल हायवे म्हणजे केंद्र सरकारकडनं झाला तर आपली पुण्याची वाहतुकीची कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे, प्रदूषण कमी व्हायला मदत होणार आहे. बाहेरची कुठली वाहनं ज्यांना पुण्यामध्ये यायचं नाही, मुंबईत डायरेक्ट साताराला जायचं, सांगलीला जायचं, कोल्हापूरला जायचं, बेंगलोरला जायचं, पार साऊथला कन्याकुमारी केरळ पर्यंत जायचं, त्यांनी पुण्यामध्ये न येता रिंग रोडनी, आपला रिंग रोड 170 किलोमीटरचा आहे. इथून मुंबई 170 किलोमीटर आहे, पुण्यातून मुंबई 170 किलोमीटर आहे आणि दोन्ही शहराचा रिंग रोड 170 किलोमीटर आहे. ठीक आहे, मला कळतं, मी पण शेतकरी आहे. काही लोकांच्या जमिनी गेल्या, काही लोकांच्या विहिरी गेल्या, काही लोकांची घरं गेली, पण आज ते करण्याशिवाय गत्यंतर नाही. मित्रांनो, डेव्हलपमेंट करत असताना कुणाचं तरी घर जावं, कुणाची तरी टपरी उठावी, कुणाचं तरी आणखीन काही व्यवसायाचं अडचण निर्माण व्हावी, ही भावना आमची कधीही नसते. पण वाहनांची संख्या वाढते, आता इलेक्ट्रिक व्हेकल येतील, आपण मेट्रोला चालना देतोय, त्याच्याकरता मी बैठका घेतोय. आपली पुणे आणि नाशिकच्या रेल्वेच्या करता तुम्ही पेपरला वाचलं असेल, ते पण बैठक मी घेतली. मी पुण्यामध्ये दर आठवड्याला पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि ग्रामीणच्या वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या करता बैठका घेणार आहे. तिथं अधिकारी सगळे ठेवणार, आयुक्त, PMC, PCMC, रेव्हेन्यू कमिशनर, कलेक्टर, त्याच्यामध्ये CP, ऍडिशनल CP सगळे अधिकारी राहतील. एकच आपली दृष्टिकोन आहे, वैयक्तिक 4-2 कामं होतील नाही होतील, परंतु जी सार्वजनिक काम आहे ज्याचा उल्लेख मगाशी योगेश ससानेंनी केला किंवा आमचे फारुख इनामदारांनी मला निवेदन दिलं किंवा आत्ताही काही निवेदनं मी डॉक्टरांच्याकडे दिलेली आहे, त्याच्यावर रिमार्क मारून आणि त्या संदर्भामध्ये आता काम करत असताना मी अधिकाऱ्यांना सरळ सांगणार, तुम्हाला काही महापौरांना विचारावं लागेल, उपमहापौराला विचारावं लागेल, सभागृह नेत्याला विचारावं लागेल, विरोधी पक्ष नेत्याला विचारावं लागेल, स्टँडिंग कमिटी चेअरमनला विचारावं लागेल, असलं काही सांगायचं कारण नाही, कारण ते नाहीतच. सांगितलेलं काम पुणेकरांच्या फायद्याचं असेल, काम झालं पाहिजे. त्याच्यामध्ये आडेवेडे
दादा बघू, दादा करू, दादा सर्वे करतो, तसले काही नाही. आम्ही पण पहाटेपासून काम करतो आणि उशिरापर्यंत करतो. शेवटी प्रत्येकाचा काळ असतो आणि त्याच्यामुळं जे अधिकारी उत्तम पद्धतीनं कामाला झोकून देऊन काम करतील आणि माझ्या पुणेकरांचे प्रश्न, माझ्या पिंपरी चिंचवडकरांचे प्रश्न, माझ्या महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याच्या करता त्या ठिकाणी मदत करतील, त्यांच्या पाठीशी उभा राहील. जर काम करताना जर यदा कदाचित काही चूक झाली तर ती चूक पण पाठीशी घालण्याच्या करता त्यांना मदत करील. पण जाणीवपूर्वक कोणी चुका केल्या किंवा दुर्लक्ष केलं तर त्यांना मग तिथून बाजूला करण्याच्या करता, दुसरीकडे पाठवण्याच्या करता देखील मी मागे पुढे पाहणार नाही. ही पण ग्वाही ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. इतर बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इथला पाण्याचा प्रश्न, आम्ही तर मध्ये भामा आसखेडचं पाणी आणलं, आपल्याला वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरचं पाणी मिळतच आहे. मुळशी धरणातलं पाणी आपल्याला मिळावं आणि आपल्या शेतकऱ्यांचंही शेतीचं पाणी कमी होऊ नये याही बद्दलचा आता अहवाल आलेला आहे. त्याच्याही संदर्भामध्ये मी सीएम, डीसीएम आणि बाकीच्या सगळ्यांशी चर्चा करून कसं पुढे जाता येईल याबद्दलचा प्रयत्न करतोय. आपण पण एकंदरीत कचऱ्याचे प्रश्न आहेत. परवा पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये 14 का 15 मेगावॉट कचऱ्यातनं वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या शुभ हस्ते केले. गोरगरिबांना पंतप्रधान आवास योजना राबवण्याचं काम असेल, एसआरएचे प्रश्न सोडवण्याचं काम असेल किंवा झोपडपट्टी विरहित शहर करण्याच्या करता तिथं पण चांगल्या प्रकारच्या योजना राबवण्याचं काम असेल, या सगळ्या कामामध्ये आम्ही लक्ष देऊन आहोत. आणि मला अनेक वर्ष तुम्ही सगळ्यांनी पालकमंत्री केलं, 5-5 वेळा मी राज्याचा उपमुख्यमंत्री झालो आणि त्याच्यातून सध्या थोडंसं पावसाने ओढ दिलेले असल्यामुळं एक वेगळं संकट आपल्या शेतकरी वर्गावर आहे. त्याच्यावर पण देखील आम्ही कसं त्याच्यात अडचण येणार नाही याबद्दल लक्ष ठेवणं, अशा पद्धतीचं काम आम्हा सगळ्यांचं चाललेलं आहे. बरेच दिवस योगेश बापूंचं म्हणणं होतं, चेतनचं म्हणणं होतं की दादा या कार्यक्रमाला तुम्ही त्या बाबतीमध्ये या. पंतप्रधान त्यांच्या पद्धतीनं देशाचं नेतृत्व करतात, योग्य पद्धतीनं काम करतायत. राज्यामध्ये आम्ही सगळेजण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. हडप सरकारांनो, ससाणे नगर मधल्या लोकांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की काम करताना जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्नच आम्हा लोकांच्याकडनं होईल. अल्पसंख्याक समाजाला पण मी ग्वाही देतो, तुम्हाला पण कुठं सुरक्षित वाटेल अशा पद्धतीनं आमच्याकडनं कुणाकडनं गोष्ट घडणार नाही. कारण भारताचं आपल्याला चांगल्या प्रकारचा विकास करायचा असेल, महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनच आपल्याला पुढे गेल्याशिवाय गत्यंतर नाही. कालच मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये परभणीला होतो. सातत्याने ते पण आमचे कार्यक्रम होत आहेत. आपण काळजी करू नका. लोक टीका टिप्पणी करतात, मी टीका टिप्पणीला जास्त महत्व देत नाही. कुठलाही राजकीय निर्णय घेतला तर काही लोकांना तो आवडतो, काही लोकांना तो आवडत नाही. परंतु कामातनं लोकांना दाखवून द्यायचं असतं की आम्ही घेतलेला निर्णय किती योग्य होता आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा होता. पुढे आणि माझ्या पिंपरी चिंचवडच्या त्या ठिकाणी महत्वाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा होता आणि समाजातल्या सर्व घटकाला न्याय देणारा होता. याच पद्धतीचं काम आम्ही सगळेजण करू. लवकरच योगेशजी तुम्ही जे मुद्दे मांडलेले त्याच्या संदर्भामध्ये आमदार साहेब आम्ही सगळे, मी आता टाकण्यालाही सांगितलं, आज माझे बरेच कार्यक्रम इथनं झाल्यावर ते गणेशोत्सवाचा पण एक कार्यक्रम सगळ्या मंडळांना आपण बोलवलेला आहे. दुपारी पण आणखीन माझा द्राक्ष बागायतदार संघाचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी जे खेळामध्ये उत्तम पद्धतीनं स्वतःचं प्रावीण्य दाखवतात त्या खेळाडूंना, काही सिलेक्ट खेळाडूंना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण पुरस्कार देतो. तो पुरस्काराचा कार्यक्रम राज्यपाल, मुख्यमंत्री, मी, देवेंद्रजी अशा आमच्या सगळ्यांच्या, क्रीडा मंत्री आपले संजय बनसोडे आणि आपले पालकमंत्री असं आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. त्याच्यावर आज थोडं मी घाईमध्ये ह्याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि ह्या आजच्या जे जे निवेदन दिलेली आहेत
त्या निवेदनाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला जे राज्याचे प्रश्न असतील ते मुंबईमध्ये सोडवण्याचं काम करीन आणि जिल्ह्याच्या लेवलचे प्रश्न असतील ते पुण्यामध्ये सोडवण्याचा करता योगेश मी आपल्याला प्रयत्न करेल. तुम्ही नेहमीच चांगलं काम करत असतात. एक हरहुन्नरी कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी तुम्हाला जवळनं पाहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण ज्या समाजाला न पुढे आलेला असतो त्या समाजाची कामं झाली पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही. ही आपली ओळख अशीच पुढेच राहू द्या आणि असेच चांगले चांगले कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये घेत चला. त्या सगळ्यात चांगल्या कार्यक्रमाला आमच्या भरभक्कम पाठिंबाच राहील अशा प्रकारची ग्वाही देतो. प्रचंड संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिला आणि जे आपल्या 106 फूट उंच ध्वजखंबाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपली राष्ट्रभक्ती तुम्ही त्या ठिकाणी दाखवून दिली त्याबद्दल सगळ्यांना सॅल्यूट करतो. सगळ्यांना मनापासून अभिनंदन करतो आणि जाता जाता दोनच घोषणा देतो त्याला प्रतिसाद द्या. भारत माता की वंदे वंदे भारत माता की जय हिंद जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.